नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 3 बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे व्यवसाय 12 प्रश्न पहिला मंदारला आईने 8,389 व वडिलांनी 5,078 रुपये दिले. त्यापैकी त्याने 3,467 रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील. मित्रांनो, आईने आणि वडिलांनी दिलेल्या पैशांची आपण बेरीज करणार आणि त्याने खर्च केलेले रुपये आपण त्यातनं वजा करणार म्हणजे आपल्याला शिल्लक रक्कम मिळेल. तर आता आईने दिलेले आहेत 8,389 आणि वडिलांनी दिले 5,078. दोघांची बेरीज 8 दुणे 16 आणि 1 17. हातचा आला 1 8 दुणे 16, हातचा आला 1 3 आणि 1 4 आणि 8 आणि 5 13. 13,467 रुपये हे एकूण झाले आणि त्याने खर्च किती केले तर 3,467. मग आता 13,467 मधून आपण वजा करणार 3,467. 7 7 गेले 0, 6 6 गेला 0, 4 4 गेले 0, 3 3 गेले 0 आणि 1 1 म्हणजे 10,000 रुपये एवढे शिल्लक राहिले. मग आता मित्रांनो, पर्यायांचा जर या ठिकाणी विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक अ आहे 100. आणि मित्रांनो, दशक म्हटलं, दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी आपण जर 1 शून्य दिला तर 1,000 होतात म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. आपलं उत्तर 10,000 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक आपण ब घेतला 10 आणि शतक. मित्रांनो, शतक म्हणजे 100, 100वरती 2 शून्य असतात म्हणून आपण 2 शून्य दिले म्हणजे 10 शतक म्हणजे 1,000 झाले तरी पण उत्तर 10,000 होत नाही म्हणून पर्याय क्रमांक ब चुकीचा. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक घेतला क. आता 10 आणि सहस्र, सहस्र म्हणजे 1000, मग आता 10,000 हे उत्तर बरोबर आहे. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक ड सुद्धा आहे या ठिकाणी. मित्रांनो, 1,000 आणि दशक म्हटलं, दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी आपण 1 शून्य दिला तर उत्तर आलं 10,000 म्हणजे क आणि ड हे आपलं उत्तर योग्य आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड. प्रश्न नंबर 2 3 अंकी लहानात लहान व 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांच्या बेरजेतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल. मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या, आता 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100 व 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999 यांची करायची आपल्याला बेरीज. 9,900 9,900 9 आणि 1 10, हातचा आला 1 9 आणि 1 10, उत्तर आलं 10,099 यांच्या बेरजेतून. मग आता 10,099 यांच्या बेरजेतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. मित्रांनो, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 999 आपण वजा करणार. 9तनं 9 गेले 0, 9तनं 9 गेले 0. आता शून्यातून 9 जाऊ शकत नाही म्हणून हा शून्यावर लिहिला, हा शून्यावर लिहिला. एकाकडनं हातचा घेतला, एकाच्या जागी 0, या ठिकाणी 10, पुन्हा 9 आणि 10, 10तनं 9 गेले, खाली राहिला 1, 9,900 आणि 0 म्हणजे 9,100. मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 9,100. प्रश्न नंबर 3 अहमदनगर जवळील वाळकी या गावात 9,053 पुरुष असून 8,707 स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील 12,048 साक्षर आहेत तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती. मित्रांनो, गावामध्ये अहमदनगर जवळील वाळकी गावामध्ये 9,053 आहेत पुरुष, त्यानंतर 8,707 आहेत स्त्रिया म्हणजे एकूण किती झाले 7 आणि 3 10, हातचा आला 1 5 आणि 1 6, 7 7 8 दुणे 16 आणि 1 17 म्हणजे 17,760 एकूण आहेत पुरुष आणि स्त्रिया. मग आता 17,760 एकूण आहेत त्यातले 12,048 आहेत साक्षर म्हणजे आता एकूण
त्यातून आपण वजा करणार साक्षर, म्हणजे आपलं जे उत्तर असेल ते असणार आहे निरक्षर. म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे किती आहेत, तर ते आपण एकूणमधून वजा करणार. आता शून्यातनं 8 जाऊ शकत नाही, शून्य खोडायचा, वर लिहायचा, 6कडनं हातचा घ्यायचा, 6च्या जागी 5 आणि शून्याच्या ठिकाणी 10, 10तनं 8 गेले 2, 5तनं 4 गेला 1, 7शी 7, 7तून 2 गेले, खाली राहिले 5, 1तनं 1 गेला 0. तर मित्रांनो निरक्षर लोकांची संख्या आहे 5712. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 5712. प्रश्न नंबर 4. रमेशने 1946 रुपयांचा रेडिओ व 2230 रुपयांची सायकल घेतली. तेव्हा त्याच्याकडे 1524 रुपये शिल्लक राहिले, तर सुरुवातीस त्याच्याजवळ किती रुपये होते? मित्रांनो, रमेशने 1946 रुपयांचा रेडिओ, त्यानंतर 2230 रुपयांची त्याने घेतली सायकल. म्हणजे त्याने किती रुपये खर्च केला, तर या ठिकाणी 6, 4 आणि 3 7, 9 आणि 2 11, हातचा आला 1, 2 आणि 2 4, 4176 रुपये त्याने खर्च केला. तरीसुद्धा त्याच्याकडं शिल्लक रक्कम होती 1524. मग मित्रांनो आपण काय करणार, 1524 रुपये त्याने खर्च केलेल्या रकमेमध्ये आपण मिळवणार. म्हणजे त्याच्याकडं सुरुवातीला किती रुपये रक्कम होती ते आपल्याला या ठिकाणी समजेल. ही आहे त्याच्याकडं शिल्लक. मग त्याने केलेला खर्च म्हणजे त्याचा हा झाला खर्च आणि त्यामध्ये आपण शिल्लक रक्कम मिळवली, म्हणजे त्याच्याकडं सुरुवातीची रक्कम समजेल. सुरुवातीला किती रक्कम होती ते आपल्याला समजेल आणि ते असेल आपलं उत्तर 6 आणि 4 10, हातचा आला 1, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 5 आणि 2 7, 4 आणि 1 5, उत्तर आलं 5700. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, सुरुवातीला त्याच्याजवळ 5700 रुपये होते. प्रश्न नंबर 5. एका झाडावर 45 पोपट होते. काही वेळाने त्याच झाडावर 28 कावळे येऊन बसले. तेव्हा 14 पोपट उडून गेले, पण थोड्या वेळानंतर 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. तेव्हा सर्व कावळे उडून गेले, तर झाडावर किती पक्षी उरले? मित्रांनो, सुरुवातीला 45 होते पोपट. एका झाडावर 45 पोपट होते. आता बघा मी हा प्रश्न कसा सोडवतोय. काही वेळानंतर त्या झाडावर 28 कावळे येऊन बसले, म्हणजे आपण काय करणार, बेरीज करणार, 28 त्यामध्ये मिळवणार. हे 28 आहेत कावळे. म्हणजे 8 आणि 5 13, हातचा आला 1, 4 आणि 3 7, म्हणजे 73 झाले. तेव्हा 14 पोपट उडून गेले. मग आता उडून गेले म्हटल्यानंतर आपण काय करणार, या ठिकाणी वजा करणार. आणि हे 14 काय आहेत, तर 14 आहेत पोपट. मग आता या ठिकाणी 3तनं 4 जात नाही, मग 7कडनं हातचा घेतला, या ठिकाणी झाले 13, 13तनं 4 गेले, खाली राहिले 9 आणि मग 7च्या जागी 6 झाले होते, मग 6तनं 1 गेला, खाली राहिले 5. 14 पोपट उडून गेले, पण थोड्या वेळानंतर 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. मित्रांनो, 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या म्हणजे आपण मिळवणार. आणि या आहेत 33 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. मग 9 आणि 3 10 11 12, हातचा आला 1, 5 आणि 1 6 7 8 9 झाले 92. तेव्हा सर्व कावळे उडून गेले. आता कावळे होते 28, 28 कावळे उडून गेले, म्हणजे आपण काय करणार, पुन्हा 28 वजा करणार. आणि मित्रांनो, 28 आहे उडालेले कावळे. मग आता पुन्हा 12तनं 8 गेले. बघा, 92मधून 28 वजा करायचे, 12तनं 8 गेले, खाली राहिले 4 आणि या ठिकाणी 9च्या जागी 8 झाले, 8तनं 2 गेले, खाली राहिले 6. तेव्हा झाडावर किती पक्षी उरले, तर मित्रांनो 64 हे आहे आपलं उत्तर. 64 पक्षी उरले. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 64. प्रश्न नंबर 6. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येतून लहानात लहान 4 अंकी संख्या वजा केली व त्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मिळवली, तर उत्तर किती येईल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 99,999. संख्येतून लहानात लहान 4 अंकी संख्या वजा केली. आता लहानात लहान 4 अंकी संख्या आहे 1000. 99,999 मधून आपण 1000 वजा करणार. या ठिकाणी 999, 9तनं 1 गेला, खाली राहिला 8 आणि 9शी 9 म्हणजे 98,999 वजा केली. त्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मिळवली.
मग या ठिकाणी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आपण मिळवणार. मोठ्यात मोठी म्हणजे 999 3 अंकी संख्या. 9 1 9, 9 2 18, हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19, हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 89, उत्तर आलं 99,998. म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 99,998. प्रश्न नंबर 7. सामाजिक वनीकरणामार्फत एका डोंगरावर 10,505 निलगिरीची, 8,704 सुबाबळीची व 1,015 सुरूची झाडे लावली. मात्र पाण्याअभावी त्यातील 3,568 झाडे मृत झाली. तर त्या डोंगरावर किती झाडे जिवंत राहिली? मित्रांनो, आपल्याला सगळ्या झाडांची सुरुवातीला करावी लागणार आहे बेरीज. सामाजिक वनीकरणामार्फत एका डोंगरावर 10,505 झाडे लावली निलगिरीची. त्यामध्ये आपण मिळवणार 8,704 सुबाभळ. त्यानंतर 1,015 झाडे लावली सुरूची. म्हणजे एकूण किती झाडे लावली तर 5 आणि 4 9 आणि 5 14, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 20,224 एकूण झाडे लावली. मग 20,224 झाडे लावली, पण त्यातली 3,568 झाडे पाण्याअभावी मृत झाली, म्हणजे थोडक्यात झाडे जळाली. मग आता या ठिकाणी करावी लागणार आपल्याला वजाबाकी. 4तनं 8 जाऊ शकत नाही, 4 खोडायचा, वर लिहायचा 2कडनं हातचा, 2च्या जागी 1, 4च्या ठिकाणी 14, 14तनं 8 गेले, खाली राहिले 6. 1तनं 6 जाऊ शकत नाही, पुन्हा 2कडनं हातचा, 1च्या जागी झाले 11 आणि 2च्या ठिकाणी झाला 1, 11तनं 6 गेले, खाली राहिले 5. 1तनं पुन्हा 5 जाऊ शकत नाही, मग 0कडनं हातचा, 0 हातचा देऊ शकत नाही, 2कडनं हातचा, 2च्या ठिकाणी 1, 0च्या ठिकाणी 10, पुन्हा 10ने हातचा 1ला दिला, मग 10च्या जागी झाले 9, 1च्या ठिकाणी झाले 11, 11तनं 5 गेले, खाली राहिले 6, 9तनं 3 गेले, खाली राहिले 6 आणि 1शी 1 16,656 झाडे जिवंत राहिली. म्हणजे ही आहेत मृत झाडे. त्यानंतर ही आहे एकूण झाडातनं मृत झाडं जर आपण वजा केली तर आपल्याला मिळेल जिवंत. किती झाडे जिवंत राहिली तर 16,656. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16,656. प्रश्न नंबर 8. सन 2019च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस महाराष्ट्र राज्यात 99,098 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 70,878 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2019ची महाराष्ट्र राज्यातली त्यावेळेला 99,098 विद्यार्थी परीक्षेला बसले. म्हणजे एकूण आहे 99,098. त्यातले 70,878 विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण झाले, म्हणजे पास झाले. मग आता एकूणमधून आपण 5 विद्यार्थी जर वजा केले तर आपल्याला मिळणार नापास म्हणा किंवा अनुत्तीर्ण म्हणा. मग 8तनं 8 गेले 0, 9तनं 7 गेले, खाली राहिले 2. आता 0तनं 8 जाऊ शकत नाही, 0 वर लिहायचा, 9कडनं हातचा, 9च्या जागी 8, 0च्या ठिकाणी 10, 10तनं 8 गेले, खाली राहिले 2, 8शी 8 आणि 9तनं 7 गेले 2, म्हणजे 28,220 विद्यार्थी नापास झाले, अनुत्तीर्ण झाले. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 28,220. प्रश्न नंबर 9. गणेशच्या वडिलांनी 15,802 रुपये व गणेशच्या काकांनी 13,500 रुपये गणेशला दिले. गणेशने त्यापैकी 14,735 रुपये कॉलेजची फी भरली व 2,075 रुपयांची पुस्तके घेतली, तर गणेशजवळ किती रुपये शिल्लक राहिले? मित्रांनो, गणेशला गणेशच्या वडिलांनी 15,802 रुपये दिले वडिलांनी. काकांनी दिले 13,500 रुपये.
मग आता त्याच्याजवळ पैसे झाले किती 2 0 8 आणि 5 13 हातचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 1 आणि 1 2 29,302 रुपये त्याच्याजवळ आहेत. मग त्यातले त्याने खर्च केले. खर्च किती केला तर मित्रांनो खर्च केला त्याने 14,735 रुपये. कॉलेजची फी भरली आणि 2,075 रुपयांची त्याने पुस्तके घेतली. मग आता त्याचा खर्च 5 आणि 5 10 हातचा आला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1 7 आणि 1 8 4 आणि 2 6 1 म्हणजे हा झाला त्याचा खर्च 16,810 रुपये त्याचा खर्च झाला. मग आता 29,302 रुपये त्याच्याकडे होते. त्यातले 16,810 रुपये त्याने खर्च केले. जे उत्तर असेल त्याच्याकडं असणारी आहे ती शिल्लक रक्कम. मग आता 2तनं 0 गेला 2 0तनं 1 जाऊ शकत नाही 3कडनं हातचा 3च्या जागी 2 या ठिकाणी झाले 10 10तनं 1 गेला 9 2तनं 8 जाऊ शकत नाही 9कडनं हातचा 2च्या ठिकाणी 12 8 9च्या ठिकाणी झाले 8 12तनं 8 गेले खाली राहिले 4 8तनं 6 गेले 2 2तनं 1 गेला 1 12,492 रुपये त्याच्याकडं शिल्लक आहेत. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12,492 रुपये. प्रश्न नंबर 10 एका गावात 3 प्रभागांमध्ये अनुक्रमे 2405 3243 व 2075 मतदार आहेत. त्यापैकी 6,103 मतदारांनी मतदान केले तर किती मतदारांनी मतदान केले नाही. मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 3 प्रभाग आहेत. पहिल्या प्रभागामध्ये आहेत 2405 मतदार, दुसऱ्या प्रभागामध्ये आहेत 3243 आणि तिसऱ्या प्रभागामध्ये आहेत 2075 मतदार. म्हणजे एकूण मतदार किती आहेत 5 आणि 5 10 आणि 3 13 हातचा आला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 हातचा आला 1 4 आणि 2 6 आणि 1 7 3 आणि 2 5 6 7 म्हणजे 7,723 आहेत एकूण मतदार. आता त्यापैकी मतदान कुणी कुणी केलं तर मतदान केलेले आहेत 6,103 मतदान केले. एकूणमधून एवढ्या लोकांनी मतदान केलं मग किती लोकांनी मतदान केलं नाही. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी व्यवसाय नंबर 12 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.